नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या गावची कथा या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण तिसरी मराठी बालभारती या पुस्तकातील पाणी किती खोल ही कथा बघणार आहोत. महेश कडबा चघळत उभी आहे. तिचा नातू रेडकू तिच्या आजूबाजूला खेळत आहे. महेश, आता मी खरंच म्हातारी झाली. हा कडबा काही चावेना मला. रेडक्याला हाक मारते. अरे बाळा, माझं एक काम करशील? रेडकू, हो सांग ना. महेश, ही कडब्याची पेंडी तेवढी नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवरून कापून घेऊन ये, म्हणजे मला कडबा नीट चघळता येईल. रेडकू, दे मला पेंडी बांधून. एक रिकामं पोतसुद्धा दे कुट्टीसाठी. आता कापून घेऊन येतो. महेश रेडकाच्या पाठीवर कडब्याची पेंडी बांधून देते. रेडकू उड्या मारत नदी किनाऱ्याजवळ पोहोचते. रेडकू स्वागत करते. नदी तर आली. पाण्याचा किती मोठा आवाज येतोय. पाणी भरपूर दिसतंय. मी जाऊ शकेन का नदी ओलांडून? कोणाला विचारावं बरं? ते इकडे तिकडे पाहते. बैलकाका नदीजवळ सरताना दिसतात. त्यांच्या जवळ जाते. रेडकू, बैलकाका, मला नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवर जायचंय. आजीसाठी कडबा कापून घ्यायला. पण मी नदीच्या पाण्यातून जाऊ शकेन का? नदीत पाणी जास्त दिसते. मला भीती वाटते. बैल, अरे काळजी करू नको. गुडघ्या इतकंच तर पाणी आहे. आरामात जाशील. रेडकू नदीजवळ परत येते. पाण्यात पाय टाकणार तेवढ्यात झाडावरची खारुताई त्याला हाक मारते. खारुताई, अरे वेड्या, कुठे चाललास? नदीला पाणी किती आलंय, वाहून जाशील. मागे फिर. रेडकू, खारुताई, पाणी जास्त नाहीये असं बैलकाकांनी सांगितलंय. मला आरामात जाता येईल असं ते म्हणाले. खारुताई, मुळीच नाही. कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली. असा वेडेपणा करू नको. मागे फिर. रेडकू विचारात पडते, गोंधळून जाते आणि घरी परत यायला निघते. घरी लवकर आलेले पाहून महेश आजी विचारते. महेश, का रे लगेच परत आलास? कुट्टी बंद होती का? रेडकू, नाही ग आजी, मी कुट्टीला गेलोच नाही. नदीपासूनच परत फिरलो. नदीला पाणी खूप जास्त आलंय. महेश, अरे असं कसं होईल? सकाळीच तर गाढवदादा आला नदी पार करून. त्याच्या पोटापर्यंत सुद्धा पाणी नव्हतं असं तो म्हणत होता. रेडकू, अगं मला बैल काका म्हणाले की पाणी कमी आहे, पण खारुताईनं सांगितलं की तिची मैत्रीण पाण्यात वाहून गेली. मग मी घाबरलो आणि परत आलो. महेश, अरे नीट विचार कर. बैलकाका किती उंच आहेत आणि खारुताई किती बुटकी आहे आणि छोटी. मग तिला पाणी जास्त वाटणारच ना. पण खारुताईपेक्षा तू मोठा आणि उंच आहेस की नाही, मग तुला घाबरायचं काय कारण? रेडकू, खरंच की, आलं माझ्या लक्षात. आत्ता घेऊन येतो तुझ्यासाठी कडबा कापून. ते उड्या मारत नदीकडे जातो. जरी कथा तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा व अशाच कथा व कविता ऐकण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढल्या अशाच एका कविता किंवा कथामध्ये.